परभणीत महानगरपालिका निवडणुकीची तयारी खरं तर सुरू झालेली आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेणं या ठिकाणी सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून परभणीत मुलाखती घेण्यात येत आहे. आपण या ठिकाणी पाहतोय इच्छुक उमेदवार जे आहेत त्या या ठिकाणी पक्षासाठी उमेदवारी मागतायत आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रदीप खोपडे आणि महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर, जिल्हा प्रमुख गंगा प्रसाद आण्याराव आदी शिवसैनिक या ठिकाणी उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेत आहेत. खरं तर मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार या ठिकाणी उमेदवारी मागण्यासाठी शिवसेनेकडे येत आहेत. प्रदीप खोपडे आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्यासोबत खरं तर जाणून घेऊया काय परिस्थिती आहे. प्रदीपजी, मला सांगा, शिवसेनेची इंटरव्ह्यू सुरू आहे, कशी परिस्थिती आहे, किती प्रतिसाद आहे? एकदम सुंदर प्रकारे उत्तम प्रतिसाद लोकांचा आहे. इच्छुक उमेदवारांची लाईन थांबत नाहीये. आतापर्यंत आमच्याकडून 180 इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेलेले आहेत. तेवढ्याच मुलाखती झालेल्या आहेत आणि अजूनही लोक अर्ज घेऊन जात आहेत आणि उमेदवारीसाठी मुलाखतीला येत आहेत. आज तुम्ही आले, या ठिकाणी इंटरव्ह्यू घेत आहेत, कशी परिस्थिती आहे? शिवसेनेनं स्वबळावर लढावं या ठिकाणी का महाविकास आघाडी सोबत लढावं? संघटक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? या जिल्ह्याचे आमचे उपनेते खासदार संजयजी जाधव साहेब व आदरणीय आमदार डॉक्टर राहुलजी पाटील साहेब, ह्या दोघांच्या निर्णयानुसार इथं एकत्रित वातावरण पाहता महाविकास आघाडीशी यांची चर्चा चालू आहे. महाविकास आघाडीने जर आम्हाला योग्य प्रतिसाद दिला तर त्यांच्याशी आमची आघाडी राहील, अन्यथा पक्षप्रमुखांशी चर्चा करून हे दोन नेते आमचे स्वबळाचा निर्णय घेऊ शकतील. महानगर प्रमुख डॉक्टर विवेक नावंदर आपल्यासोबत आहे. भाऊ, दिवस कमी राहिलेत, आणखीन आघाडी महाविकास आघाडी होणार की नाही हे निश्चित नाही, मग कसं समन्वय साधणार? दिवस फार कमी आहे निवडणुकीला. नाही, दिवस जरी कमी असले तरी संपर्काची सुरुवात नाही. ऑलरेडी मागच्या काही दिवसांपासून संपर्क चालू आहे. तेही पक्षांनी आपल्या आपल्या भूमिका ते पण मांडत आहेत. आमचे सहकारी पक्ष काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, आणि आम्ही आमची सुद्धा भूमिका मांडत आहोत. आणि हे कशा बोलणे चालणे असे काही तातडीने होत नसतात आणि टप्प्याटप्प्याने एक एक गोष्ट क्लिअर होईल आणि निश्चित सकारात्मक प्रतिसाद राहील. आणि ह्या ठिकाणी महापालिकेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढू अशी अपेक्षा आहे मला. काँग्रेस इच्छुक नाही तुमच्यासोबत निवडणूक लढवण्यासाठी, आघाडी करण्यासाठी, अशी माहिती येते. काय तथ्य आहे? आणि जर काँग्रेस सोबत आघाडी झाली नाही तर महाविकास आघाडी होईल का स्वबळावर लढणार? नाही, काँग्रेस इच्छुक नाही आहे हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण ह्याच्या आधी आमचे दोन्ही स्थानिक जे नेते आहेत, सन्माननीय आमदार साहेब, खासदार साहेब, ह्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाल्याची आमची पक्की माहिती आहे. आणि त्यामुळं ते इच्छुक नाहीत अशातला प्रकार नाही आहे. आता निगोशिएशन दोन्ही पक्षामध्ये होतील, कारण मागच्या वेळेस त्यांच्याकडेही काही नगरसेवकांची संख्या जास्त होती. आता स्थानिक आमदार आणि खासदार असल्यामुळे आमच्याकडे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या आहे. त्यामुळे त्याच्या कुठेतरी तडजोड व्हायला थोडा बहुत वेळ लागू शकतो. पण ह्याचा अर्थ असा नाही की ते इच्छुक नाही आहेत. महाविकास आघाडी होईल असं वाटतं? महाविकास आघाडी ही निश्चित होणार आणि ह्या महापालिकेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सत्ता निश्चित येणार. मागच्या नगरपालिका निवडणुकीचा निकाल जर पाहिला आपण तर भारतीय जनता पक्षानं मोठी बाजी मारलेली आहे जिल्ह्यामध्ये आणि महाविकास आघाडीचा स्कोर 0 आहे. मग येणाऱ्या दिवसात महानगरपालिकेसाठी काय प्रिकॉशन घेणार, काय तयारी आहे? नाही, जिल्हाभराची स्थिती आणि परभणीची स्थितीची आपण तुलना करू शकत नाही. पहिली गोष्ट, सर्व सामाजिक रचना असेल, परभणीमध्ये पक्षाचं असलेलं कार्य असेल, दोन्ही स्थानिक नेत्यांचा असलेला जनसंपर्क असेल, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या जमेची बाजू आहे. आणि कार्यकर्त्यांचा फार मोठा संच ह्या ठिकाणी आहे. आणि स्थानिक नगरपालिकांच्या बाबतीत मी एवढंच सांगेल की प्रचंड प्रमाणात धनशक्तीचा वापर झालेला आहे. नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार होते त्यांनी आपल्या आपल्या नगराध्यक्ष पदाची सीट निवडून आणण्याकरता, तसेच सोबतच्या नगरसेवकाला निवडून आणण्याकरता कॉमन पॅकेजेस लोकांना दिलेत. त्यामुळे खर्चाचा आकडा कुठच्या कुठे निघून गेलेला आहे आणि सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरची निवडणूक झाली आहे. परभणीमध्ये परिस्थिती तशी नाही आहे. परभणीमध्ये महापौर हा जनतेतून निवडून येत नाही आहे. परभणीमध्ये महापौर हा नगरसेवकांच्या माध्यमातून येत आहे. आणि स्थानिक पातळीवर शिवसेनेची फार मोठी यंत्रणा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची या ठिकाणी आहे, जी मागच्या 35 वर्षापासून लोकांचे कामं करत आहे. पोलीसचं काम असो, तहसीलचं काम असो, दवाखान्याचं काम असो, कुठलाही सामाजिक उपक्रम असो, याच्यामध्ये आमचा सगळ्यांचा हिरिरीने सहभाग असतो. आणि अशा निवडणुकांमध्ये निश्चित ह्या गोष्टी बघितल्या जातात आणि म्हणून मोठं यश आम्हाला यावेळेस अपेक्षित आहे.
जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आनेराव आपल्यासोबत आहेत. आनेरावजी, शिवसेनेचे आमदार आणि खासदार दोघांमध्ये समन्वय नाही अशी चर्चा ऐकूनच होती. काल अर्थातच खंडणी केलं तुम्ही खासदार आणि आमदारांनी. काय स्थिती आहे आणि महानगरपालिकेसाठी येणाऱ्या निवडणुकीत कशी स्थिती असेल शिवसेनेची? जसं आता सांगितलं की आम्ही सकाळपासून बसलो, जवळजवळ 180 लोकांनी इच्छुक उमेदवारांनी इथं इंटरव्ह्यू दिला. आमची दोन्ही नेत्यांची आणि पक्षाची मनोमन इच्छा आहे, कारण परभणी जिल्ह्यामध्ये जे कालच्या नगर परिषदा झाल्या, आमच्या महाविकास आघाडीच्या मताचं विभाजन झालं आणि विशेषतः काँग्रेसनं आमच्या सगळीकडं आमच्या विरोधात उमेदवार दिल्यामुळं आमचं विभाजन मताचं झालं. पूर्णा नगर परिषदमध्ये आमचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट होता, काँग्रेसनं उमेदवार दिला, 5,000 मतं त्याला पडले, आमचा अवघ्या 324 मतानं उमेदवार पडला. तर महानगरपालिकेमध्ये 100% जसं आता नावंदर साहेबांना सांगितलं की मागच्या 35 वर्षापासून इथं आमदार खासदार आमचे आहेत आणि आमचं 80% समाजकारणाच्या माध्यमातून इथं फार मोठी शिवसेनेची फळी आहे आणि दोन्ही नेत्यांचं काँग्रेसच्या नेत्यांसोबत बोलणं चालू आहे. एका बैठकीत मी स्वतः होतो आणि आम्हाला 100% असं वाटतं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही 100% इथं लढतो आणि लढून चांगल्या फरकानं इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची सत्ता येईल. खासदार आणि आमदार दोघांमध्ये समन्वय आहे? नक्की आहे. काल निर्धार मेळावा झाला, दोघांनीही समाजात हितासाठी या परभणीच्या लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी दोघांनी सांगितलं की ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, या परभणी शहरातील नागरिकांची आहे, कारण 35 वर्षापासून इथले नागरिक शिवसेनेवर प्रेम करतात आणि कार्यकर्त्याच्या आपण दोघांनी मिळून पाठबळ द्यायचं आणि या महानगरपालिकेतील ज्या जनतेचं 3.5-4 वर्षापासून खर्चीकरण होत चालू आहे, प्रशासनाच्या माध्यमातून हे शासन प्रशासन चालवायले आणि या शासनानं ह्या परभणी महानगरपालिकेची तिजोरी लुटली आणि देशोधडीला लावलं. या नागरिकांना कुठल्या सुविधा नाहीत, म्हणून 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सत्ता येईल. तर खरं तर ही स्थिती आहे. नगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या मतांमध्ये जी फूट झाली त्यामुळं मोठं नुकसान झाला. त्यामुळंच महानगरपालिका निवडणुकीत खरं तर महाविकास आघाडी करण्यासंदर्भात प्रयत्न करत असल्याचं या ठिकाणी शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. खरं तर मोठ्या प्रमाणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत. महाविकास आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र महाविकास आघाडी झाली नाही तर स्वबळावर लढण्याची ही तयारी यावेळी शिवसैनिकांनी बोलून दाखवलेली आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नझीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.